आजचा दिवस हा 2 फेब्रुवारी हा दिवस आपण जागतिक पाणथळ क्षेत्र म्हणून साजरा करतो। ते करत असताना 2 फेब्रुवारी 1971 रोजी कॅप्सियन समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसार या इराणी शहरात पार पडलेल्या अधिवेशनात पाणथळ क्षेत्राच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे हा ठराव मंजूर झाला आणि तेव्हापासून रामसार कन्व्हेन्शन असे त्याला म्हणतात। पाणथळ जगाचा जो जग विचार करतं ते जैविक सुपरमार्केट म्हणूनही केला जातो आहे। ते भरपूर प्रमाणात अन्न देतात जे अनेक प्राण्यांच्या पक्ष्यांच्या प्रजाती त्यांना आकर्षित करतात। हे प्राणी पक्षी त्यांचा जीवनक्रमांचा काही भाग किंवा संपूर्ण काळ हा पाणथळ जागी करतात। कांदळवन आपलं आज मला वाटतं मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका एकमेव असं शहर आहे की पाणथळ जागांसाठी बजेट तयार करणं, त्या बजेटानुसार ती जी का आता आपण कांदळवन वगैरे दलदलीची जागा वगैरे बघतोय समुद्राच्या किंवा तुमच्या खाड्यांच्या बाजूला वगैरे, त्याच्यावर आपलं स्वतंत्र बजेट पण आहे। आणि आता तर आदित्य उद्धवजी ठाकरे हे जे ह्या संपूर्ण पर्यावरण पर्यटक राजशिष्टाचार मंत्री म्हणून पण पर्यावरणावर भर देत ते काम करताना दिसत आहेत। आणि आपण आता जी शॉर्ट फिल्म पाहिली ह्याच्यामध्ये प्रत्येकाला मुंबईचा अभिमान वाटेल। मुंबईची अशी अनेक स्थळं आहेत, त्यातलं वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय उद्यान हे अतिशय जिव्हाळ्याचं राणीची बाग म्हणून लोकांच्या जिव्हाळ्याचा भाग आहे। 75 एकरच्या थोडंफार वर एकाच स्थळी एकाच जागी एकाच किमतीत लोकांना जास्तीत जास्त बघता येईल अख्खा दिवस। म्हणजे मला वाटतं आजच आपण आता सगळं ओपन केलंय, गार्डन्स ओपन केली सगळं। आताच उद्यापासूनच किंवा आजपासून खूप लोकांचं आता इथे येणं होईल आणि लोक आम्ही जे सांगतोय ते नक्की अनुभवतील। आपल्याकडे एंट्री फी नाही, आपण फक्त ज्या येतात त्या फीमध्येच म्हणजे अख्खं कुटुंब राणीची बाग बघण्यामध्ये रंगलं दंगलं त्याचे 100 रुपयात होत आहे। आपल्याकडे वेगवेगळे चार्जेस नाही, इथे 50 रुपये, तिकडे 20 रुपये, तिकडे 40 रुपये, तिकडे 200 रुपये, तिथे 400 रुपये। हे आपल्या मुंबई सोडली तर बाजूच्या राज्यांमध्ये हेच आहे। म्हणून मुंबईकर खऱ्या अर्थाने सुखी आहे, कारण आजीला बघायचं असतं, आईला बघायचं आहे, वडिलांना आणि मुलांना बघायचं आहे। मग 4 जण एकत्र आले तर ते कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाला मग कन्सेशन दिलं जातं। त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक त्यांना फ्री दिलं जातं, म्हणजे आजी आली तर ती फ्री झाली। दिव्यांग म्हणजेच ज्यांचं जे शरीराची हालचाल जे काही आपण दिव्यांगांना घेतलंय ज्या दायरेत त्यांना आपण फ्री केलंय। लहान मुलं आई वडील यांचे एकूण 100 रुपये घेऊन 75 एकरमध्ये असलेले हे सगळे अनुभव मला वाटतं आता आम्ही सगळेच बघत असताना असं वाटलं आम्ही कुठेतरी इंडियाच्या बाहेर आहोत का। आणि ती सगळी अनुभूती ही आमच्या राणीच्या बागेत वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय ह्याच्यामध्ये मिळत आहे। ही पर्वणी मुंबईकरांसाठी, मुंबईच्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी ही मोठी पर्वणी आहे आणि परवडणारी पर्वणी आहे। पर्वण्या बऱ्याच ठिकाणी झाल्या आहेत पण त्या न परवडणार आहेत। ह्या पर्वणी आणि परवडणारी अशी आमच्याकडे आमची बाग राणीची बाग, ज्याच्यामध्ये वीर जिजामाता म्हणजे आमच्या त्या राणी छत्रपतींच्या आई त्यांचं नाव त्या आमच्या राणी अशा
उत्कृष्ट अशी कलाकृती केलेली, उत्कृष्ट असा अनुभव देणारी, नॅचरल अनुभव देणारी. आज धबधबा आपण पाहिला, आज आपण अनेक पाणथळांचं पाहिलं, आजच्या दिवसाच्या महतीचं बघितलं. कितीतरी पक्षी जे दक्षिण आफ्रिकेनं आले, कोरियावरनं आलेले असे पक्षी, बरं ते आणले गेले आहेत, काही उडून आलेले आहेत. म्हणजे असं नाही की ते आणलेत, काही आणले गेले तर काही उडून पण आलेले आहेत. आणि असा तो सगळा मेळ म्हणजे माझी राणीची बाग. त्यामुळे आजचा दिवस हा पाणथळ दिवस आहे आणि त्या पाणथळाचं वैशिष्ट्य आम्ही कसं सांभाळलंय ते तुम्हाला आता आम्ही दाखवलंय. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून ह्या ज्या काही आपण छान त्यांच्या प्रतिकृती किंवा त्यांनी केलेल्या हालचाली पक्ष्यांच्या, त्या सगळ्या जर लोकांना थोड्या थोड्या कॅप्शनमध्ये दाखवलात तर मला वाटतं आत्ता आमच्याकडे सुट्टीला लाखाच्या ह्याच्यात येतात. वेगळ्या दिवसाला 15 ते 25 हजारात येतात. या सगळ्याची अनुभूती लोक घेतील. पाणथळ परिसरामध्ये आलेले पक्षी, या पक्ष्यांना पाहण्यासाठी जी आम्ही एक गॅलरी केली आहे, वॉक थ्रू गॅलरी, त्या आपण गॅलरीचं एक वैशिष्ट्य पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण जाळीचे हे लावलेले आहेत पडदे, जे फक्त माणसं बाजूला करून जाऊ शकतात, पक्षी नाही. ज्याच्यामध्ये गंज येऊ शकतो आणि ते जे पिंजरे आहेत ते गंजून त्यांच्या पोटामध्ये लोखंडाचे तुकडे जाऊ शकतात. म्हणून आम्ही स्टेनलेस स्टील, ते पण कुठचं, जर्मनीचं इम्पोर्ट, म्हणजे इतका काळजी घेऊन केलेली माझी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणीचालय माझी राणीची बाग. आज तुम्ही आता मुंबईमध्ये काय ओपन केले आणि काय निर्बंध हटवण्यात आले? मुळामध्ये मुंबईची रात्रीची संचारबंदी, दिवसाची जमावबंदी हटवली गेली आहे. चौपाटे, मैदानं, उद्याने, पर्यटन स्थळे नियमित वेळेत सुरू केली गेलेली आहेत. समुद्रकिनारे, गार्डन, पार्क नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्विमिंग पूल, वॉटर वर्क, रेस्टॉरंट, चित्रपट, नाट्यगृह हे मात्र 50% चालू राहणार आहेत. एकदम अचानक सगळ्यांना तिथे करता येणार नाही, ते 50% करणार आहे. भजने आणि स्थानिक सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम हॉल किंवा मंडपामध्ये ती सुद्धा त्या हॉलच्या क्षमतेच्या 50%, मैदानाच्या असलेल्या 50% ते आम्ही चालू केलेलं आहे. लग्न समारंभांसाठी 25% क्षमतेच्या मैदानांमध्ये आणि हॉलमध्ये 200 लोकांना उपस्थित राहता येईल असं आपण राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे खेळ, घोड्यांच्या शर्यती, इतर अनेक कार्यक्रम हे 25% क्षमतेने सुरू राहतील आणि 25% बसण्याच्या जागेनुसार ते मोजण्यात येईल. आठवडी बाजार नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे आणि ते सुरू राहत असताना प्रत्येकाने नियम मात्र पाळायचे. आज खरं तर आपण बघतोय की राणीची बाग ही माझी राणीची बाग अभिमानाची आहे असं तुम्ही म्हणता. इतर राज्यांशी सुद्धा तुम्ही राणीबागेची तुलना केलेली आहे. चित्रावाग यांनी तुमच्या एकूणच गुजरात दौऱ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं. काय प्रश्नचिन्ह केलं मला कळलं नाहीये. कशासाठी म्हणजे काय? मुंबई सोडून तुम्ही गुजरातचा दौरा का करताय हाच त्यांनी मुख्य प्रश्न उपस्थित. मुंबई सोडून गुजरातचा दौरा करायला त्या काय माझ्या कोण सासूबाई लागतात का? त्याला विचारून जाऊ का? आहेत कोणत्या मला प्रश्न करणाऱ्या? मी मुंबईची महापौर आहे. मी मुंबईत कायम माझा जन्म आहे. कायम मला ह्या मुंबईनी सगळंच दिलंय आणि मला वाटलं की अहमदाबादमध्ये पण माझ्या राणीच्या बागेपेक्षा उत्कृष्ट काय आहे की जे आमच्याकडे काही कमी असेल तर ते करावं का, म्हणून या जर दृष्टीने मी गेली असेल. मुळात मी शनिवारी गेली, आमच्या पैशानी गेलो. मुळात जाताना आमचे काही अधिकारी तेही त्यांच्या पैशाने आमच्या सोबत आले आणि मी शनिवारी काही बोलली नाही कारण मला बोलायचंच नव्हतं.
मी रविवारी काही नाही बोली, कारण बोलायचंच नव्हतं. पण शनिवारी गेलं असं कळता क्षणी ज्या काय उलट्या चालू झाल्या, व्हॉमिटिंगवर व्हॉमिटिंग, व्हॉमिटिंगवर व्हॉमिटिंग. एकाला झाली व्हॉमिटिंग का दुसरा करतोय, दुसरा झाली का तिसरा करतोय. भातकळ कराडी तर सगळंच सोडलंय. म्हणजे काय, कोणावर बोलतो, कशाला बोलतो, कशासाठी बोलतो, काही नाही, बस बोलत राहायचंय आम्हाला. आणि म्हणून मग आता मला एक प्रश्न पडला की ज्या चिबाताईंचं गणित दिसलं आपल्याला, मला काय करायचं, मला काय त्यांचे पेपर सोडवायचे नाहीत, पण गणित कच्चं एवढं नक्की. आणि दुसऱ्यांना जे ते उपदेशाचे डोस देण्यासाठी जे काही बोलतात, नक्की बोला, कारण तुम्हाला बोलण्यासाठीच घेतलंय, बाकी काही नाही तुमचा उपयोग. आणि जर बोलण्यासाठीच घेतलंय तर बीएमसीने 17 कोटी 17.5 कोटी रुपयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेंग्विन पार्क उभे केले. पार्क, स्वतंत्र बिल्डिंग. आलात तर फक्त पेंग्विन बघा, छानपैकी फिरा, कारण आमचं 75 ते 80 एकराच्या आतलं हे राणीचा बाग आहे. वेगळा पार्क, एका बाजूला पार्क, त्याच्यासाठी अर्धा तास डिझेल पेट्रोल जाळा आणि चला असं नाही. पेंग्विन पार्क, राणीच्या बागेत आलात या, पहिलं पेंग्विन पार्क बघायचं या. अख्ख्या इमारतीमध्ये एकच ते पेंग्विन पार्क, आणि ते 17.5 करोडमध्ये आपण उभं केलंय. जे उभं केलेलं आहे ते जे पार्क आहे, तुलनाच करायची झाली तर 257 कोटी रुपये खर्च करून आफ्रिकन पेंग्विन पार्क उभं केले. कोणीही जाऊन बघू शकतं, कधीही बघू शकतं. आणि गुजरातमधल्या आणि बीएमसीने केलेल्या सोयी सुविधांमधला फरक सर्वसामान्य जनतेला बऱ्यापैकी कळतो, चांगला कळतो. तिकडचा पेंग्विन जे काही आहे ते राज्य सरकार आहे, पहिली महानगरपालिका आहे की सगळं आपण करतोय, आपण महानगरपालिका. आणि पीपीपी मध्ये नाही, आम्ही खर्च करतोय, आम्ही तज्ज्ञ घेतोय आणि त्यांच्या बरोबरीने करतोय. चिबाताई, गणित बरोबर तुमचा इतिहास देखील कच्चा. गणिताबरोबर गणित तर कच्चच, पण इतिहासही कच्चा. आज चिबाताईंनी सांगितलं, जग जाहीर करतायत कसं, तर सुलतानशाही. मी एवढा इतिहास वाचलाय, आम्ही एवढा इतिहासाचा अभ्यास केलाय, सुलतानशाही मी कुठे नाही पाहिली. त्यांच्या घरामध्ये सुनताशाही असू शकते, पण सुलतानशाही मी पाहिलेली नाही. हिंदवी स्वराज्य हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यामुळे चिबाताई थोडा अभ्यास करा, गरज लागली तर आमच्या बीएमसीच्या शाळेत या. बऱ्यापैकी तुम्हाला इतिहास आणि गणित आम्ही शिकू, एवढी नक्की. हवं असेल तर ऑनलाईन शिकू, आणि आता ऑनलाईन आम्ही शिकवतोय. गणित अजूनही तुम्हाला चांगलं करायचं असेल तर आता हल्ली नवीन ते ॲबॅकस, ते हवं तर शिकू, की जेणेकरून पटकन डोक्यात जाईल. परंतु अशी भाषा कारण नसताना येऊन आम्हाला नाही तुम्ही डिवचतात, तुम्ही तुमच्या अकलेचे तारे तोडताय, आम्हाला काय, आमचं काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर चिबाताईंनी सांगितलं टिपू सुलतान नामकरणावरून. हे मी कितींदा सांगितलं, चिबाताई तुम्हाला काय सगळ्यांनाच, मी नाही म्हणत आहे, जो महानगरपालिकेचा रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड म्हणतोय, मी कशाला म्हणेन, मी दाखवते. चुकीचं वाटतंय, रेकॉर्ड चुकीचं आहे असं वाटतंय तुम्हाला, या महापौर म्हणून, प्रथम नागरिक म्हणून मला दाखवा. ज्याने कोणी असं चूक केली पण असेल त्या डिपार्टमेंटनी, त्या डिपार्टमेंटवर आपण कारवाई करू, मिळून कारवाई करू. आणि उगाच आपले कागद फडकवत बसायचं, इकडे गेलो मी, तिकडे गेलो, इकडे कंप्लेंट केली तर करा ना. त्यामुळे परत एकदा, ज्या 2013-2001 यामध्ये जे काही नाव दिलं गेलंय, म्हणून मी तुम्हालाही सांगते, मीडियाला पण हात जोडून विनंती, सभा वृत्तांत बघा. म्हणत आज कागद नाही उभा केला मी, कारण माहितीसाठी प्रत्येक जण एक पेपर घेतो, पण त्या पेपरमध्ये असलेली माहिती व्हॅलिड असते.
सभा वृत्तांत बघा आणि त्याच्यामध्ये काही चूक असेल तर निश्चित आम्हाला ती सांगा. जर अशी कोणी चूक केली पण असेल आपल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने तर निश्चित त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो. उद्या बजेट आहे महापालिकेचं, मुंबईकरांसाठी काय तरतुदी असणार आहेत? तसंच आज राज ठाकरे सुद्धा बैठक घेत आहेत मनसेची, ते काही वेळात बोलणार सुद्धा आहे, काय सांगाल? नाही, आमचा आता उद्या स्टँडिंगला बजेट होणार आहे. स्टँडिंगमध्ये प्रशासनाला काही हेड उघडायचे असतात, काही ठिकाणी प्रशासनाला नवीन प्रोजेक्ट करायचे असतात आणि मग स्टँडिंग आणि हे त्याच्यामुळे ते पहिलं स्टँडिंगमध्ये जाणार आहे. आमच्या सगळ्या नगरसेवकांना आम्ही माहिती दिलेली आहे, सर्व नगरसेवकांना, की आपापल्या भागांमध्ये कुठली कामं करायची आहेत आणि कुठली कामाला प्राधान्य द्यायचं आहे त्या पद्धतीने त्याचं हेड उघडण्यासाठी आणि त्याच्यावर मागणी करण्यासाठी ती आमची आता पत्र येत आहेत माझ्याकडे, स्टँडिंगकडे जात आहेत, आयुक्तांकडे जात आहेत. आणि त्याच्यानंतर जे फायनली बजेट असेल, आता स्टँडिंगचं बजेट, BSTचं बजेट, एज्युकेशनचं बजेट, या सगळ्यांच्या एक वेगळ्या ठरलेले तारखा असतात, त्या पिरियड असतो. त्या पिरियडनुसार मला वाटतं 3 तारीख उद्या ते बजेट सादर होणार आहे. ते आल्यानंतर आपण त्याच्यावर परत एक चर्चा करू शकतो. कारण बजेट असं असतं की पहिलं सिक्रेट असतं, पास झालं की मग ओपन असतं. त्यामुळे आजच्या घडीला मी एवढंच सांगू शकेन की मोठमोठे प्रकल्प, मोठमोठे प्रोजेक्ट आजही आपल्या घ्यायचे, करायचे आहेत. त्याच्यासाठी बऱ्यापैकी इक्बाल चहल आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या असलेल्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रशासनाचं बजेट हे उद्या सादर होत आहे. बैठक आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं किती आव्हान असणार आहे? नाही, आम्ही नेहमीच म्हणतो कुठलीही निवडणूक ही आव्हान घेऊनच करायची असते. त्यामुळे कोणाचं आव्हान आहे ह्याच्यापेक्षा आम्हाला आमच्या जनतेला काय काय देऊ शकतो किंवा कसं कम्युनिकेशन आमचं आहे ते अधिक दृढ कसं करू शकतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चालणार आहे. तर त्यांची आव्हानं जरी असली तरी ती आमची पेलवण्याची ताकद आहे. अतुल भातखळकरांनी आरोप केला तुमच्यावर की तुम्ही गुजरातचं नाव घेऊन BMCचा भ्रष्टाचार लपवताय. मुळात अतुल भातखळकरांना फक्त उलट्या करायला ठेवलंय, वॉमिटिंग अतुल भातखळ. BMCचा भ्रष्टाचार आहे, मी तर सांगते असं या आणि सिद्ध करा. नुसतं या नाही, कागद नुसते असे असे फडकवू नका, सिद्ध करा. मी मीडियाला विचारेन एक तरी केलाय का? नुसतं बोलताय. त्यामुळे अतुल भातकरांना मी उत्तर हेच देईन की मुंबई महानगरपालिकेची नक्कल केल्याबद्दल गुजरातचे उलट मी मनपूर्वक आभार मानेन. सगळं आपल्याकडे पहिलं घेत. तुम्ही आता दाखवलं 1862, 1862 पासून आपण हे करतो इथे. 1920, 21, आता आपण 22व्या याला गेलोय आणि आपण प्रगतीच करत गेलोय. जशी मागणी, जसं डेव्हलपमेंट, जी ह्याच्या IT डेव्हलपमेंट असेल, बाकी असेल, तर आपण तसं केलंय. त्यामुळे जे पेगविन आणलं एवढी एवढीचे आहेत, किती सेंटीमीटरचे आहेत? 55 सेंटीमीटर. आणि आपले 85. हा, 55 आणि 85. 55चं जे संगोपन आहे ते आमच्याकडे म्हणजे मुंबईचंच मार्गदर्शन घेत आहेत. अर्थात चांगलं आहे, कारण ते मुके प्राणी आहेत, पक्षी आहेत. त्यांना ते त्यांच्या जी वयोमर्यादा आहे ते जगलेच पाहिजे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमचं उच्च तंत्रज्ञान जे इथे आहे मुंबईतलं ते गुजरातच्या उपयोगाला येत आहे. त्यामुळे मला मुंबईचा म्हणून अभिमान वाटतो की जे तंत्रज्ञान आहे, ज्या मुंबईनी पेगविन आणायला 4-5 वर्ष पत्रव्यवहार करावा लागला, आणि तेच पेगविन मुंबईत आल्यानंतर त्यांची जी वाढली
म्हणजे त्यांनी जन्म दिले आणि ते तिकडचे, मग दक्षिण आफ्रिका असेल, दक्षिण कोरिया असेल, तिकडच्या लोकांनी ते पाहिलं आणि लगेच गुजरातला 4 महिन्यात पेगविन दिले. हा मुंबईच्या अनुभवावर दिले. हा मुंबईने केलेला कामाचा आदर्श, त्यांनी इंडियाचा आदर्श मानला, भारताचा आदर्श मानला आणि भारताच्या बाजूच्या मुंबईमध्ये, भारताच्या मध्ये असलेली मुंबई आणि मुंबईच्या शेजारचं राज्य म्हणजे गुजरात, त्याला लगेच दिलं. म्हणजे हा अनुभव मुंबईचा आहे. काही प्रभाग रचनेबद्दल सुद्धा एक महत्वाचा जो टप्पा जो आहे तो पाहायला मिळाला. काल शिवसेनाच्या आदित्य ठाकरे यांनी सुद्धा युवा सेनेसोबत चर्चा केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपकडनं असंही म्हटलं गेलंय की अनेक वॉर्ड्सच्या बाबतीत, म्हणजे 6 वॉर्ड्सच्या बाबतीत, प्रभागांच्या बाबतीत तोडफोड करण्यात आलेली आहे, ती मनमर्जी पद्धतीने करण्यात आली, असाही त्यांनी आरोप केला. मुळात मला ना आपण सकारात्मक गोष्टींवर पुढच्या वेळेला बोलत जाऊ. त्यांच्या आरोपाला मग 2017ला आम्ही जर आता 5 वॉर्डची, तर तुम्ही तर 2017ला अख्ख्या मुंबईची तोडफोड केली होती का? अख्ख्या मुंबईचे वॉर्ड तोडले होते का? कारण कसं आहे, मी जे केलं तेच मला दिसतं. त्यामुळे जे काही आहे निवडणूक आयोगाने कबूल केलं. तुम्हाला कोर्टात पण चपराक मिळाली आहे आणि तरी, आणि जर तोडफोड झाली तर घाबरताय कशाला? शेवटी निवडणुकीला सामोरं तुम्हाला काय, आम्हाला काय, सगळ्यांनाच जायचं आहे. आम्ही तयार आहोत. जे वॉर्ड आता बॉर्डर दिसत आहेत, कालच डिक्लेअर झाले, माझ्या स्वतःच्या 199 वॉर्डचे 3 तुकडे झाले आहेत. पण आम्हाला नाही भीती वाटत आहे कुठला जॉईन झाला काय, कारण प्रत्येक शिवसैनिकाची, प्रत्येक असलेल्या 100 नागरिक धरले तर 80, 85, 90 नागरिक हे शिवसेनेला जॉईंट असतात. त्यामुळे आम्हाला घाबरायची गरज नाही. 17ला ते राजकारण तुम्ही खेळलात आणि मला वाटतं 83 आणलात. त्यामुळे आता भीती वाटते. 83 मधले 8 गेले तर काय, अशी जर भीती वाटत असेल तर माहिती नाही. ताई, हिंदी में जानना चाहेंगे कि क्या क्या चीजें आज से ओपन हो रही हैं मुंबई में कोविड को लेकर? आज एक अच्छी बात है, मुंबई में पॉजिटिव रेट बहुत ही कम हुआ है. जो हम टेस्टिंग कर रहे थे, वो टेस्टिंग के करने के बाद जो एक रिपोर्ट आता है वो 1.5% बाधित है. इसका मतलब है मुंबई में ये ओमाइक्रॉन हो या कोविड हो, उसका बहुत ही कम रुग्ण पाए जा रहे हैं. पूरे दिन भर कल के 6 बजे से आज रात को 6 बजे तक शाम को 803 पूरे मुंबई में. इसका मतलब है मुंबई से ये कोविड-19 कोरोना का प्रादुर्भाव बहुत ही कम हो रहा है, लेकिन खत्म नहीं हुआ है. और पूरे जो हम 492 जो हमने टेस्टिंग की है पूरे 24 आवर्स में, उसमें से जो रुग्ण पाए गए वो बहुत ही कम पाए गए. इसका मतलब है हम जो काम कर रहे हैं उसको मुंबई कर को मैं सैल्यूट करती हूँ, क्योंकि महानगर पालिका के कर्मचारी, आयुक्त और जो हमारा सिस्टम है उनको भी सैल्यूट है, क्योंकि सब मिलके जब ये काम करते हैं तभी ये नतीजा आता है, ऐसा मुझे लगता है. क्या क्या चीजें खुल रही है आज गार्डन्स और बीचेस आए ना है. संचारबंदी, जमाबंदी निकल गई है. चौपाटी, मैदाने, उद्याने, पर्यटन स्थल, ये सब नियमित रूप से चालू हो गई है. जो हमारे सीफेस, गार्डन पार्क नियमित टाइम पर चालू हो गए. मनोरंजन जो पार्क है, थीम पार्क है, स्विमिंग पूल, वाटर पार्क, रेस्टोरेंट और चित्रपट, नाट्यगृह, ये 50% चालू रहेगी. 100% नहीं चालू है.
जो हम भजन करते हैं, सांस्कृतिक कार्यक्रम करते हैं, कुछ मनोरंजन कार्यक्रम करते हैं, उसमें हॉल या मंडप या मैदान उनकी कैपेसिटी देख के 50% अलाउ किया गया है। जो शादी है, शादी जो समारंभ है, उसमें भी जो मैदान में हो तो 25% मैदान की उपलब्धता देखते हुए, और हॉल में है तो 200 लोगों को शादी करने के लिए परमिशन है। जो बड़े बड़े एथलेटिक है वो खेल खेलते, हॉर्स की रेस या बाकी कार्यक्रम, इसमें 25% क्षमता से शुरू रहेगा और 25% क्षमता से बिठाया जाएगा, और वो उस तरीके से गिनती की जाएगी। आठौड़ी बाजार है, वो बाकी मार्केट है, नियमावली से चालू रहेगा। कोविड-19 कोरोना का नियमावली पालनी अपने को जरूरत करनी होगी। ऐसे करके कल से डिक्लेयर करने के बाद आज से वो सब चालू होगा। ताई, कल वार्ड स्ट्रक्चरिंग हुआ। वार्ड स्ट्रक्चरिंग के बाद, रिस्ट्रक्चर होने के बाद सवाल उठने लगे हैं कि शिवसेना ने अपने हिसाब से वार्ड्स रिक्रिएशन किया है और बीजेपी के वार्ड्स को तोड़ करके अलग अलग किया ताकि बीजेपी कम सीटों को चुन के आए। एक तो बहुत ही गलत बात कर रहे हैं। 2017 में उन्होंने जो वार्ड की रचना की, तो मुझे लगता है उस टाइम उन्होंने खुद के ज्यादा चुन के आने के लिए जो कुछ रचना की होगी, तो उनको आज लग रहा है कि वो रचना बदल के हमारे कम आए। अभी क्यों डर रहे? हमारे आज भी हमारा खुद का वार्ड 3 टप्पे में दिए गई है। जो हमारा एक अलग मतदार होता है, अपने उसके साथ पूरी जानकारी होती है, वो डिवाइड हो गए। लेकिन हमें नहीं डर लग रहा है, किसी को नहीं डर लगा है। क्या 2017 में जिस तरीके से आप लोगों का आरोप था कि बीजेपी ने कोशिश करी थी कि हमने नहीं किया था आरोप, अपने हिसाब से वार्ड, तभी हमने नहीं किया था। जैसे वार्ड आए वैसे हमने लड़ाई लड़ी है। जो हमारा निवडणूक की एक लड़ाई होती है, निवडणूक के एक कायदा कानून में दायरे में रह के चुनाव होता है, हमने कभी नहीं कहा था। लेकिन आज कहते हो कि आपने कुछ किया है, वही डर अभी आपको लग रहा है कि अरे हमने तो ऐसा किया था, अभी ऐसा हुआ। हमें नहीं लगता, हमें तभी भी नहीं लगा, आज भी नहीं डर लग रहा है। जैसे वार्ड की रचना है और अभी तक ऑब्जेक्शन और सजेशन वो भी होने वाले, उसके बाद फाइनल होगा। कुछ ऐसे बूथ है 4, 5, 10 अलग जाते हैं, तो हम भी हमारे वार्ड में ऐसे हुए हैं। मैं जिस खुद बिल्डिंग में रहती है वो अलग पोर्शन में गई, तो हम चाहते हैं कि नहीं वो पोर्शन में आए, तो हम भी सजेशन देने वाले। उसके बाद जो निवडणूक आयोग निर्णय लेगा वही फाइनल वार्ड होंगे। ताई, क्या लगता है, क्योंकि अब चुनावी संघनाद तो हो चुका है बीएमसी का, बीजेपी लगातार कह रही है कि इस बार मतलब भगवा बीजेपी का फहरेगा बीएमसी पर। बीजेपी के हाथ में भगवा किधर है? भगवा तो शिवसेना के हाथ में। मेरा भी मेरा, तेरा भी मेरा, जो भी है। हम पेपर, जैसे हम एग्जाम के लिए पेपर छुड़ाते थे, हम चुनाव के लिए तैयार है और शिवसेना की ही महापौर बैठेंगे, ये तो हम पक्के दावे के साथ कहते हैं। ताई, एक सवाल और है कि अनिल परब के एक रिसोर्ट को लेकर सेंट्रल गवर्नमेंट ने कल एक नोटिस जारी किया कि उसको तोड़ने को लेकर के, इसको आप कैसे देखते हैं? इसके पहले भी शिवसेना के कई नेताओं पे सेंट्रल एजेंसियों की तरफ से नोटिस आए और तोड़ने नहीं, एक तो मुझे पता नहीं है, और अनिल परब एक खुद हमारे पक्ष के एक नेता है और एक मंत्री महोदय है, तो वो किस तरफ देखना है वो देखेंगे। और ऐसा नहीं है
कि शिवसेना को ही नोटिस आती है, जो गलत है उसको सबको नोटिस आती है, गलत या सही वो जो पर्सन है वो दिखा देगा। इसीलिए आज उनके बारे में इधर बात करना उचित नहीं है। पॉलिटिकली किस तरीके से देखेंगे? नहीं, मुझे पता ही नहीं है। इसको नहीं, राजनीतिक तौर पर इस तरीके से जो सेंट्रल एजेंसियों का उपयोग नहीं, सेंट्रल एजेंसी हमने ये पॉलिटिक्स में बहुत ही साल काम करी है। जितनी सेंट्रल एजेंसी पहले से तो महाराष्ट्र का दुस्वास होता ही था, मुंबई को लेके जाने का ये तो प्रयास बहुत बार हुआ भी था, लेकिन आज लग रहा है कि सेंट्रल के बहुत ही घोड़दौड़ मुंबई में हो रही है, वो दिखती है। शिवसेना को परेशान करने की कोशिश? नहीं, परेशान हम परेशान नहीं होते। हमसे कुछ करने को चाहते तो उनको परेशान करके छोड़ते। एक और स्टूडेंट्स ने कल 2 दिन पहले स्ट्राइक किया था मुंबई में, धारावी में प्रदर्शन किया था। आज भी उन लोगों ने चेतावनी दी है कि परीक्षा ना हो, उसको लेकर के आप इसको कैसे देखती हैं? नहीं, मुझे लगता है स्टूडेंट दांबा छोटे हैं, चेतावनी क्या हो रही है क्या नहीं, वो पुलिस, वो मंत्री महोदय, वर्षाताई, पूरा आघाड़ी सरकार उसको देख रहे हैं। और अपने मुंबई के स्टूडेंट हैं, अपने महाराष्ट्र के स्टूडेंट हैं, तो उनका आवाज सुनने के लिए पूरी आघाड़ी सरकार हमारी तैयार है। आपके मैनिफेस्टो में जो था लर्निंग सेंटर बनाने मतलब ये था कि डब्बा वालों के लिए जो है डब्बा वाला भवन बनाने का मैनिफेस्टो में जिक्र किया गया था, लेकिन अभी तक वो बनाया नहीं गया। इसके विपरीत उर्दू लर्निंग सेंटर जो है वो बना दिया गया है। सवाल उठाए जा रहे हैं, क्या एक पक्ष को फेवर कर रही हैं या एक समाज को फेवर कर रही हैं? मुझे ना ऐसा सिली क्वेश्चन जिसने पूछा है, मैं एक कहना चाहती हूँ, डब्बा वाला भवन तो बनेगा ही, लेकिन डब्बा वाले भवन में जो लोग हैं, उनकी कमेटी है, उसमें थोड़ा नोकझोंक हो रहा है। हमने जगह ये सब तय करके रखा है, डब्बा वाला भवन भी बनेगा, हमारा कोली भवन जो मांगे उसके लिए हम तैयार हैं। अभी उर्दू भवन जो कम्युनिटी है और उनके तरफ से जो फॉलोअप होके बनाए, तो उसमें इतराज क्या है? सबका भवन बनना है, बनाना ही चाहिए। तो हमारा डब्बे वाला भवन है, हमारा मराठी भाषा का भवन है, सब बनेगा और उसकी जगह तय की गई है। बजट को लेकर के क्या कहेंगी? बजट आने वाला है, बीएमसी का बजट, इस बार क्या प्रावधान होंगे, क्या ऑफर्स है मुंबई के लिए? एक तो जुमले हम करते नहीं है, चुनाव देख के। आज प्रशासन का बजट है, हमारे बहुत से ऐसे प्रोजेक्ट ऑन गोइंग है और कुछ प्रोजेक्ट ऐसे कि उसके बारे में टोकन प्रोविजन होनी है। कल वो बजट सादर होगा, बजट भी सीक्रेट रहता है, वो आने दो, उसके बाद में मैं बात करूंगी। बजट की अगर बात करें तो पिछला जो बजट रहा है उसमें 50% से भी कम फंड्स जो है वो यूटिलाइज किए गए हैं। तो क्या कारण रहा है कि इतने फंड्स होने के बावजूद, अलॉट करने के बावजूद भी फंड्स हम यूटिलाइज नहीं कर पा रहे हैं? इसके अलावा सुप्रीम कोर्ट ने भी फटकार लगाई है कि टेंडर्स जो हैं वो दिए जाते हैं, फिर विड्रॉ किए जाते हैं। इसकी वजह से प्रोजेक्ट्स, खास करके सीवेज ट्रीटमेंट प्लांट को लेकर के टिप्पणी की है, क्या कुछ कहेंगे? उसको नियमावली देख के जो अभी कोर्ट का सम्मान करके मैं कहती हूँ, क्योंकि हमारा प्रशासन ये उसकी अलग नियमावली है, उसमें कुछ गलत होगा तो रिटर्न तो लेंगे ही। और बजट ये 2-2.25 साल जो हमारा ओनली कोविड हुआ, उसके बारे में भी सोचना चाहिए। छत्रपतींचा विचार म्हणजे